नमस्कार फ्रेंड, मी विद्या. मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर इथे वाशिष्ठी मिल्क अँड डेअरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव 2026 यावर्षी सर्वांनाच आकर्षण ठरणार आहे. तर कोकणातील प्राचीन संस्कृती कशी होती, एकत्रित कुटुंब पद्धती असताना लोक गावागावांमध्ये कशी राहायची, त्यांच्या घराची रचना कशी होती, त्या घरांमध्ये कशा पद्धतीनं सुख नांदत होतं, हे या घराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण बघणार आहोत. चला. इथे आपल्याला प्रथम तुळशीचे दर्शन होते. आहे हा, त्यानंतर इथे वासुदेव आहेत बसलेले. तर खूप सुंदर पद्धतीनं घर हे केलेलं आहे बघा. ते सारवण केलेलं आहे प्रॉपर. महाराष्ट्रभर आनंद घडू दे. पांडुरंगारी कृषी प्रदर्शन सर्व आनंद होऊ दे. त्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे अगदी नक्षीदार असे कोरीव काम केलेली दरवाजे आहेत, बघू शकता इथे. त्यानंतर ह्या खिडक्या आहेत, विंडो, त्याही खूप छान अशा नक्षीदार आहेत बघा पूर्वीच्या. हे कौलारू घर आहे, पूर्ण प्रॉपर माती आणि शेणाने हे सावरवलेलं आहे. त्यानंतर इथं बैठक आहे बघा, लाकडी खुर्च्या आहेत पूर्ण सागवानी. टेबल आहे मांडलेला. तर हा आहे पूर्वीचा फोर्ट. नंतर इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. डायरी आहे. हा आहे आडकीचा, सुपारी कट करण्यासाठी लागतो. हा आहे बदक आणि या चिमण्या आहेत, मला वाटतं दिवा, आमच्याकडे याला चिमणी बोलतात. पहिले हे चूल पेटवण्यासाठी उपयोगात असायचे. त्यानंतर हे आहे कंदील. पूर्वी हे उजेडा लाईट नसायची, तर अंधाऱ्या रात्री ह्या कंदीलचा वापर केला जायचा उजेडासाठी. त्यानंतर ही बंदूक आहे. तर शेतीचं किंवा शेतावरती वगैरे काय प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी त्याचा पूर्वीची लोक वापर करायचे. त्यानंतर इथे हे घोंगडं आहे. तर पूर्वीची लोक हे उबदार वगैरे ऊल, बकरीच्या ऊलपासून बनवलेला आहे. त्याचा पूर्वी खूप प्रमाणात वापर केला जायचा. त्यानंतर ही एक देवळी आहे बघा, खिडकी. मला वाटतं बैलांच्या गळ्यात घालायचे हे आहेत. वरती जाण्यासाठी माळ्यावरती कणून ठेवलेले आहे धान्यासाठी. आणि छोट्या मुलांसाठी पाळणं आहे. लग्न झाल्याच्या नंतर ते बाशिंग मांडतात ना, ती धारणाला मांडली. या इथून बघा, इथून बघा.
आणि हे घर आहे ना बाशिंग तिथे बांधून ठेवायचे. ते लग्न झाल्यानंतर असे बांधून ठेवायचे त्या आपल्याकडे बाशिंग. ठेवतात ते. पहिली पद्धत आहे. अच्छा अच्छा. हा. आणि आपल्या कुंट्या वगैरे असतात ना त्याच्यावर घोंगडं अडकवलेलं असतं. ते आलेल्या माणसाला बसायचं पटकन द्यायचं असेल तर ते आपण घोंगडं द्यायचं आपण अच्छा, अच्छा. हा, हा. म्हणून घराला कुंट्या असायच्या. हा हा हा. शर्ट अडकवण्यासाठी. हा. हे कपाट आहे घरी आपल्या. हा, हा. लाकडी कपाट असायची. हा, हा. काही वस्तू ठेवायचं असेल दूध असेल आपल्याकडे दही वगैरे येतात तर ते या कपाटात ठेवायचं ते. हा, हा. त्याच्यासाठी लाकडी कपाट आहे. आणि वरती ते पेठार आहे का? ही छोटी पेटी आहे पहिली. हा, हा. लग्नाच्या वेळेस अशा पेट्या घ्यायची वापरायच्या. हा, हा. बॅग नसायची तेव्हा. आता ह्या पेट्या आहेत त्याच्या ड्रेस वगैरे ठेवतात त्या साड्या हा, हा, हा. लग्न साडी वगैरे असते हा, हा. ते ह्याच्यात ठेवायचे हा, पाहिजे. हा. हे बघा हे बिछाना असते ना हा, हा. ते गोदड्या म्हणायचे त्याला. कशा या शिवलेल्या. गोदड्या आणि आपल्या या घरात देवघर असतं कुळस्वामी म्हणून हे कुळस्वामीचं इकडं आहे हे बघा. हा हा हा. पूर्वीच्या काळातली लाईटचे बटन्स आहेत. दरवाजाला सुद्धा असं तोरण लावलेलं आहे. हे देवघर आहे. इकडे बघ इकडे बघ. या घरामध्ये इतकं शांत आणि थंड छान आहे. आता ह्या भांडी आहेत ना तांब्याची भांडी आहेत सगळी. पितळेची भांडी आहेत. पितळेची भांडी पूर्वीची. हे कमंडलू कमंडलू वगैरे आहे ना आहेत ते. आणि हे किसनी आहे ना. हा किसनी येते. हे सगळे कमंडलू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अच्छा अच्छा. हा. आणि हे नवीन काय मला हा पानाचा करडा येतो. पानांचा खरडा. हा इकडे देवघर पानं खायची ना पूर्वीचे लोक तर त्यासाठी हे वापरायचे. आणि हे काय आहे हे बादली का? कपड्याचं आहे ते. हा? बादली ना. बालदी छोटी. बादली. अच्छा. सगळ्या दरवाजांना सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. तर हे किचन आहे. तर हे आजी आहेत. किचनच आहे ना हे. हा इथं तांब्याच्या घागरी आहेत पूर्वीच्या. त्यानंतर इथे सूप आहे. तर धान्य पाकडण्यासाठी त्याचा उपयोग करायचे पूर्वीचे लोक. त्यानंतर हे जाता आहे. तर पीठ काढण्यासाठी त्याचा उपयोग करायचे पूर्वीचे लोक. हे आहे फैल. तर त्याच्यामध्ये सडलं जायचं धान्य. त्यानंतर हा वरवंटा आहे. तर पूर्वी पाट्यावरच वाटण केलं जायचं. पूर्वी काही मिक्सर वगैरे नव्हते, लाईट नव्हते, तर पाट्यावरतीच मसाला वगैरे केला जायचा. त्यानंतर ह्या पराती आहेत. हे पण पूर्वीचे हांडे आहेत बघा, खूप सुंदर आहेत. हा हा. तर ही पडवी आहे. तर हा नांगर आहे, शेतीचा अवजार. तर हे शेतीला नांगरण्यासाठी किंवा त्याचा उपयोग केला जातो. तर हे धान्याचे कोठार आहेत. तर त्याच्यामध्ये धान्य नाचणी आहे. नाचणी. अच्छा अच्छा. भात आहे. भात आहे, नाचणी आहे. हे कोंबडीचं आहे ना. कोंबडीचं आहे. कोंबडीसाठी. हा. तर पूर्वीचे लोक कोंबड्यांचंही पालन करायचे. तर त्याच्यासाठी हे कुऱ्हाड ना. कुऱ्हाड. हे बघा पेटाऱ्यामध्ये नाचणी आणि भात आहे. असे पेठारे किंवा आमच्याकडे कणगी वगैरे असतात काट्यांच्या ह्याच्यापासून विणलेल्या. तर त्याच्यामध्ये पण भात ठेवलं जातं. तर ही पडवी आहे. इथं नागर पण आहे बघा. तर हे किचनमध्ये पण अशी एक खिडकी आहे. तर पूर्वी कशी शेजार पाजाऱ्यांना कशी देवाणघेवाण वगैरे चालायची. तर असं खिडकीतून वगैरे काही भाजी किंवा असं काय असेल तर ते दिलं जायचं. मापा आहेत ना. पायली. अच्छा. आणि हे खालचं हे धान्य मोजण्यासाठी हे आहे बघा, पायली वगैरे. तर पूर्वी असं किलो वगैरे असं ह्याच्यावरती नसायचं. शक्यतो करून पायलीवरती वगैरेच असं भात किंवा हे असं धान्य मोजलं जायचं. तर हे मला वाटतं लाकडी काटवट असायचं, त्या टाईप काहीतरी आहे, मला माहिती नाही आहे नक्की काय आहे. त्यानंतर ही टोपली आहे फाट्यांच्या ह्याच्यापासून विणलेली. ही उकळ आहे.
आणि हे धान्याचेच माप आहेत, पायली वगैरे असं काहीतरी धान्य मोजण्यासाठी. इकडे किती सुंदर असे तांब्याचे डबे बघा. आपलं काय किराणा वगैरे असेल तर ते स्टोअर करण्यासाठी असं छान असं ठेवलेले आहे. ही किटली आहे दुधासाठी. नंतर ही मांडणी आहे. तर इथे बरेचसे जे तांब्याचे वस्तू आहेत बघा, भांडी वगैरे. सुंदर हे बघा, डिझाईन त्याची इतकी छान आहे ना, खूप छान आहे डिझाईन बघा, मस्त आहे. तांबे आहेत, ही किसणी आहे, कढई आहे, ताटा आहेत. जेवणासाठी भाकरी वगैरे घेऊन नेली जायची त्यासाठी हा डब्बा आहे. चम्मच, दुपारती आहे, कढई वगैरे बरंच आहे काय काय. आणि खालचं काय इडलीचं, हा हा तेच. आणि ही चहाची किटली आहे ना, चहाची किटली. हा पण पेटारच आहे ना. पेटार आहे. तर मांजर किंवा ह्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी अशा पेट्या असायच्या, पेठारे. त्याच्यामध्ये जेवण किंवा असं हे ठेवलं जायचं. जराच एक मिनिट आहे. त्यानंतर हे खलबत्ता वगैरे आहेत बघा, दगडाचे, लाकडाचे. काय मसाला वगैरे चेचण्यासाठी किंवा लसूण वगैरे पेस्ट करण्यासाठी. डबा आहे. त्यानंतर हे तिखट मीठ वगैरे ठेवण्यासाठी किंवा लोणचं वगैरे पूर्वीचे लोक असं ठेवायचे चिनी मातीच्या बरणीमध्ये. आणि हे पाणी थंड राहण्यासाठी माठ असावा. त्यानंतर हा मसाल्याचा डबा आहे बघा. ही काटवट आहे मला वाटतं, पीठ वगैरे भिजवण्यासाठी, मळण्यासाठी भाकरीचं. त्यानंतर हे कांदे वगैरे ठेवण्यासाठी हे आहे, अडकवलेलं असं असायचं पूर्वी. त्यानंतर इकडे ही चूल आहे. इकडे ही तांब्या पितळेची छान अशी भांडी आहे. तिकडे पेढी आहे. तर इकडे कुंकणी आहे ही बघा. तर चुलीला जाळ करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर धूर वगैरे जाण्यासाठी अशा दोन्ही साईडला अशा छान अशा खिडक्या दिलेल्या आहेत बघा, व्हेंटिलेशनसाठी. त्यानंतर हे टोपली आहे. ही पाण्याची भांडी आहेत, तांबा पितळीची. हाय. त्यानंतर हे बेडरूम आहे, शयन कक्ष. पडी हे त्याला काय बोलतात, हे काय आहे, काय बोलतात त्याला. ही उखळ आहे ना, ही उखळ आहे ना, मुसळ मुसळ मुसळ. हा हा. पूर्वीची लोक, आमच्या आजी वगैरे, पणजी वगैरे, तर ते असे भात किंवा हे असं सडायचे. ते दिवसभर कामं करायची आणि संध्याकाळी आमची आजी वगैरे सांगायची की संध्याकाळी त्यांना मग असं भात किंवा हे संध्याकाळी आल्यानंतर करायला लागायचं किंवा जात्यावरती पीठ दळायला लागायचं, तेव्हा त्यांना खायला असायचं. किंवा आधी ते पूर्वतयारी करून ठेवायचे. नंतर इकडे खुंटी आहे, असे कपडे वगैरे अडकवलेले असायचे. आमच्या इथे अजूनही आहेत अशा खुंट्या वगैरे. इथं राधाकृष्णाचं खूप सुंदर असं हे केलेलं आहे बघा, फोटो. इथं पाण्यासाठी नळ आहे. इकडे हा पूर्ण लाकडी असा बेड आहे, किती नक्षीदार आहे बघा, छान आहे. आणि हे घोंगडं आहे, मला वाटतं लोकरीचं आहे. त्याची डिझाईन पण किती सुंदर आहे बघा, असं कार्पेट असल्यासारखं वाटतं अगदी. तर गाद्या वगैरे यांनी आता अंग दुखतं किंवा लादीवर वगैरे, तर हे म्हणजे हेल्थसाठी खूप छान आहे. इकडे हा कंदील आहे. त्यानंतर ही समोरची पडवी आहे. तिथे आलेल्या लोकांसाठी वगैरे असं शेजारी पाजारी येऊन बसायचे, गप्पा मारायचे वगैरे पूर्वी.
छान आहे. आता ह्या भांडी आहेत ना, तांब्याची भांडी आहेत सगळी, पितळेची भांडी आहेत. पितळेची भांडी पूर्वीची. हे कमंडलू कमंडलू वगैरे आहे ना, आहेत ते, आणि कमंडलू. किसनी आहे ना. हा, किसनी येते. हे सगळे कमंडलू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अच्छा अच्छा. आणि हे नवीन काय मला हा पानाचा करडा आहे. पानांचा करडा. हा इकडे देवगड पानं खायची ना पूर्वीचे लोक, तर त्यासाठी हे वापरायचे. आणि हे काय आहे? हे बादली का? कपडे येत आहेत ते. हा? बादली ना? बालदी छोटी. बादली. अच्छा. हे आहे? खूप गर्दी आहे घर बघण्यासाठी. त्यानंतर ही पाटची पडवी आहे बघा. तरी ते कोंबडीचं खुराडा आहे. टोपली आहे धान्याची शायद. आणि हे माठ आहे ठेवलेले. हे गोराब आहे. तर हे पावसाळ्यामध्ये गिरलं बोलतात इकडे ह्याला कोकणामध्ये, तर आमच्याकडे गोराब बोलतात घाटावरती. तर हे पावसाळ्यात पावसासाठी छत्री आपण घेतो तसं ते पूर्वीचे लोक शेताची कामं करताना घ्यायचे. हे कोंबडीचं खुराडा आहे. हे टोपला आहे. हे पेठारा आहे. तर किती सुंदर असं अंगण आहे बघा. ही पाटची पडवी ही अगदी शांत आहे, थंड अशी. इकडे पूर्वी लाईट पण कसे आहेत बघा पूर्वीचे. आता कन्सिल्ड वायरिंग वगैरे आहे, पण आता पूर्वीचे बघा लाईट वगैरे कसे होते. तर ही किचन मधून बाहेर खिडकी आहे. तर हा पाण्यासाठी, आंघोळीच्या पाण्यासाठी बंब आहे तांब्याचा. त्यानंतर ही चूलही आहे, म्हणजे आंघोळीच्या पाण्यासाठी आपण चुलीवर किंवा बंबामध्ये पाणी तापवू शकतो. त्यानंतर इकडे पाठीमागे फळ झाडं वगैरे आहेत, फुलझाडं वगैरे आहेत. हे बघा फणस पण आलेला आहे छोटासा. संक्रित झाड. तर खूप छान असं कंपाऊंड आहे, वॉल वगैरे असा. आणि आंब्याचं झाड आहे बघा इथे. आणि साईडला तिथे विहीर आहे. तर पूर्वी कसे नळ वगैरे नसायचे, तर विहिरीचं पाणीच असं हे करून काढून वापरलं जायचं. बसा बसा चालेल. हां हां. तर हे बाहेर असं बसण्यासाठी ठेवलेलं आहे बघा, बाकडं टाईप. त्यानंतर इकडे ही पेटी आहे. त्यानंतर इथे लाकडं आहेत. तर लाकडाची अशी पूर्वी अशी माचळी की तयार केली जायची बघा. खाली वाळवी किंवा असं असतं तर ते लागू नये म्हणून, किडा वाळवी लाकडांना. तर असं उंच असं जांभ्याचे दगड ठेवलेले आहेत चारी साईडनी असं, आणि उंच असं हे माचळी केलेली आहे. आणि त्यावरती लाकडं रचलेली आहेत बघा. आणि त्यानंतर लाईटचं हे पण बघा कसं बाहेर हे केलेलं आहे. नारळी पोपळीच्या झाडं आहेत, चिकू वगैरे. अशी छान असं सुंदर असं एकदम व्ह्यू आहे. लिंबू ही आलेले आहेत. झाड छोटंसं आहे, पण इकडे चिक्कू आलेले आहेत. म्हणजे ही केव्हा तयारी केली असेल बघा. तिथेही मोठे छान लिंबू आलेले आहेत. लेमन सीडलेस लिंबू आहे हा. वाव. तर पोमेला पप्पनीस आहे बघा. तर कोकणीस म्हणून आमच्या लहानपणी असं खायला मिळायचं आम्हाला. तर त्याचं झाड आहे.
इथे काय अजून आलेला नाही आहे. त्यानंतर इकडे हे बांबूचे हे आहेत बघा झाडं. तर पूर्वी कसे हे बांबू आपल्या शेतीच्या कामासाठी किंवा गुढी उभा करण्यासाठी किंवा बऱ्याचशाच ठिकाणी कुंपण तयार करण्यासाठी वगैरे त्या बांबूचा उपयोग केला जायचा. तर तोही आपल्या परसबागेमध्ये लावलेला आहे.